जिथे एकत्र लढलोय तिथे महायुतीचा महापौर होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिलेली आहे। मुंबईकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। जनतेचा महायुतीला कौल आहे, त्यानुसार वाटचाल करू, मुंबईकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी देखील भूमिका एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिंदे साहेब, स्वागत आहे आपलं झी24 तासवर। जिथे एकत्र लढलाय तिथे महायुतीचाच महापौर होणार अशी तुमची भूमिका आहे, काय सांगाल? दिलेला आहे आणि बहुमत दिलेलं आहे, हो, त्यामुळे बहुमताचा आदर आम्ही करणार, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही। मुंबई हे सगळे अफवा ज्या काही सुरू आहे, काही खोटा प्रचार सुरू आहे, अपप्रचार सुरू आहे, त्याला मी उत्तर देताना एवढंच सांगतो की मुंबईमध्ये मॅन्डेट दिलेला आहे जनतेने महायुतीला आणि महायुतीचा महापौर होईल। त्याचबरोबर MMR मध्ये देखील ठाणे असेल, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या अनेक आणि तशाच अनेक इतर राज्यातल्या देखील इतर शहरांमध्ये आम्ही एकत्र काही ठिकाणी लढलो, काही ठिकाणी वेगळे मैत्रीपूर्ण लढलो, पण काही किरकोळ महापालिका सोडल्या तर सर्व महापालिकांमध्ये आम्ही एकत्रच महायुतीची सत्ता स्थापन करणार आहोत। आणि त्यामुळे आम्ही लोकांनी दिलेलं मॅन्डेट त्याचा आदर करणारे लोक आहोत आणि लोकांनी विकासाला स्वीकारलेला आहे आणि विकास विरोधी लोकांना नाकारलेला आहे। भावनिक मुद्द्यांना देखील मुंबईकरांनी नाकारलंय आणि म्हणूनच मुंबईकरांचा सन्मान राखण्याचं काम, मुंबईकरांचा आदर करण्याचं काम, त्यांच्या कुठल्याही विश्वासाला तडा जाणार नाही अशा प्रकारचं काम महायुती करेल आणि महायुतीचा महापौर होईल। शिंदे साहेब, असा एक मुद्दा आहे की KDMC मध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही शिवसेना UBTच्या नगरसेवकांच्या संपर्कात आहात, त्यांना पळवण्याचे प्रयत्न होत आहेत, म्हणून इथं BMC मध्ये तुम्हाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे हे अप्रत्यक्षरित्या भाजपला मदत करतील अशी देखील चर्चा आहे। अशी चर्चा तुमच्या ते विरोधकच पसरवत आहेत। विरोधी पक्षाकडून त्यांना पराभव झालाय तरी गिरे तो भी टांग ऊपरवाली बात असते, तशा प्रकारचं लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे। परंतु खोट्या बातम्या पसरवणं, खोट्या अफवा पसरवणं, खोटे आरोप करणं हे त्यांचा स्वभाव आहे, त्यामुळे त्याच्यावर आम्ही लक्ष देत नाही। मी आपल्याला एवढंच सांगतोय, आम्हाला इतर कुठल्याही पक्षाची आवश्यकता नाही। आम्ही शिवसेना आणि भाजपा बहुमतामध्ये अनेक ठिकाणी आहोत, त्यामुळे कुणाची आम्हाला नगरसेवक पळवण्याची आवश्यकता नाही। आम्ही मुंबई MMR मध्ये सांगतो तुम्हाला की महायुतीचाच महापौर होईल आणि त्यामध्ये कुणाची आम्हाला आवश्यकता नाही, कुणाची कुठल्याही लोकांना आमच्याकडे घेण्याची आवश्यकता नाही, हे फक्त अफवा आहे। शिंदे साहेब, शिवसेनेनं मुंबईच्या महापौर पदावर दावा केलाय का? तशी तुमच्याकडनं तसा काही प्रस्ताव देण्यात आलाय का अशी देखील चर्चा आहे। मी आपल्याला एकच सांगतो की बार्गेनिंग करणं किंवा कुठल्या महापौर पदाबद्दल कुठलाही वाद, कुठलाही आमच्यामध्ये संभ्रम नाही। आणि मुख्यमंत्री आता दावोसला आहे, मुख्यमंत्री आल्यानंतर यावर चर्चा होईल आणि चर्चेतून आम्ही बसून समन्वयाने सगळे एक मुंबईच काय सर्व महापालिका ज्या आहेत त्या बाबतीत चर्चा होईल आणि निर्णय होईल। असं कुठलाही दावा, कुठलाही आम्ही बार्गेनिंग करणारे नाही आणि सत्ता आणि खुर्ची हे आमचं ध्येय नाही, कारण आमचं ध्येय आहे डेव्हलपमेंट। आम्हाला काय मिळाले यापेक्षा या मुंबईकरांना आम्ही काय देणार आहोत महायुती म्हणून, मुंबईचा विकास कसा करणार याच्यावर आम्हाला फोकस आहे। त्यामुळे या सगळ्या अफवा आहे, ते मागितलं ते सोडलं, आमचं धरलं, हे सगळ्या अफवा आहेत। अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये आणि महायुती समन्वयाने सर्व निर्णय घेईल। शिंदे साहेब, तुमच्यावर हॉटेल पॉलिटिक्सचा देखील आरोप केला जातो विरोधकांकडनं, तुमच्या नगरसेवकांवर तुमचा विश्वास नाही असं बोललं जातंय, म्हणून तुम्ही त्यांना सगळ्यांना हॉटेलमध्ये ठेवलंय। नवीन नगरसेवक निवडून आले, त्यांचं काल वर्कशॉप झालं, काल भेटले, त्यांना काम कसं करणे, वॉर्डाचा विकास कसा करणे, आदर्श वॉर्ड, आदर्श नगरसेवक, दिलेली संधी 5 वर्षाची आहे आणि मी स्वतः जाऊन काल मार्गदर्शन करून आलोय त्यांना। आणि ते उद्या त्यांचं गट फॉर्मेशन झाल्यावर ते आपापल्या वार्डात जातील, त्यांनी काम सुरू केलेलं आहे। त्यामुळे आमच्या नगरसेवकांवर हा विश्वास दाखवण्याचं कुठलंही काम नाही, उलट
जे अफवा पसरवत आहेत त्यांच्या नगरसेवकांची त्यांनी चिंता करावी. पण शिंदेसाहेब, बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यानिमित्त शिवसेनेचा महापौर व्हावा असा कुठला प्रस्ताव आहे, अशी काही चर्चा आहे? अशी कुठलीही चर्चा, असा कुठलाही प्रस्ताव आम्ही दिलेला नाही. मी म्हणून सांगतो, मुख्यमंत्री आल्यानंतर दावोसवरून या सर्व याच्या बाबतीत महापौर पदाबाबत अद्याप कुठलाही प्रस्ताव नाही, कुठली चर्चा नाही. ही चर्चा आल्यानंतर सगळ्या होतील. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, महायुतीमध्ये कुठलाही महापौर पदाच्या बाबतीमध्ये घेऊन कुठलाही गैरसमज नाही. महायुतीचा महापौर होईल. निश्चित. धन्यवाद. निश्चित. खूप खूप धन्यवाद एकनाथ शिंदेजी, आपण आमच्याशी बातचीत केली त्यासाठी.